रामकृष्ण हरी माऊली. आज आपण तुकाराम गाथा वाचायला सुरुवात करणार आहे. महाराजांनी आपल्यासाठी ही गाथा लिहून ठेवलेली आहे. 4147 अभंग या गाथ्यामध्ये आहेत. तुकाराम महाराजांनी आपल्या संसार प्रपंचावर, वृक्षवेलीवर, माणसासाठी सगळ्या विषयावर त्यांनी अभंग लिहून ठेवलेले आहेत. आपल्याला त्याच्यात कळेल कशावर लिहून ठेवलेले आहेत. आपण वाचायला सुरुवात करत आहोत. तर मी वाचणार आहे जसे होईल तसे. तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर पण ऐकू शकता. उगविले बिंब अद्वैत स्वयंभ, कृष्णकांत आदी माया आदिशक्ती भगवती, नाम हे सुलभ विठ्ठल राज, भक्ती मूर्ती कृष्ण कीर्ती, विश्वरूपिणी रुक्मिणी. विठ्ठल रुक्मिण रखुमाई मंदिरावरील कळश. तुकाराम महाराज झाडाखाली आपल्या अभंग गात असताना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षीही सुरवरे आळविती, येणे सुखे रूपे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, कथा कमंडलो देह उपचार, जाणवितो वार अवसरो, हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोनी प्रकार शिवरुची, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. श्री तुकाराम महाराज वैकुंठास ज्या स्थानावरून गेले तेथील मंदिरे हे गोपाळपुरा येथील नांदुरकी वृक्ष. इथं वैकुंठ स्थान हे तुकाराम महाराजाचं आहे. इकडं सच्चिदानंद मूर्ती श्री तुकाराम महाराजाची. श्री तुकाराम महाराज यांचा जन्म झाला ती वास्तू आणि त्यातील त्यांची स्वतःची तसे त्यांची पत्नी जिजाबाईची मूर्ती. हे भंडारा डोंगरावरील मंदिराचे जीर्णोद्धार आहे आणि खाली हे भंडारा डोंगर आहे. श्री तुकाराम महाराजाची शिळाई, श्री विठ्ठल रुक्माई मंदिर व तुकाराम महाराजाची हे शिळा मंदिर आहेत. इंद्रायणी नदीत जेथे तुकाराम महाराजांनी आपल्या वया बुडविल्या तो माशाचा डोह. इथं तुकाराम महाराजाच्या वया बुडवल्या होत्या. भगवंताने जिजाबाईच्या पायातील काटा काढला ते भंडारा डोंगरावरील स्थानी. जिजाबाईचे निमित्त काटा काढी तो भगवंत. भंडारा डोंगरावरील शिल्प मंदिर आहे. श्री तुकाराम महाराजाची मूर्ती, श्री तुकाराम महाराजाची पालखी निघते ती चांदीची पालखी. हे जिथं तुकाराम महाराजाची गाथा बुडवली होती त्यांनी इथं अभंग म्हणलेला आहे. थोडा अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला, जनाची या बोला साठी चित्त क्षोभविला, भोगविलाशी केला शिन प्रथम मी यातीहीन, झाकुनी लोचन दिवस तेरा राहिलो, अवघे घालोनिया कोडे तान भुकेचे साकडे, योगक्षेम पुढे तुझ करणे लागेल, उदके राखिले कागद चुकविला जनवाद, तुका म्हणे ब्रीद साय केले आपुले. इडून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आपले सहदेव. त्यांनी आपल्यासाठी अभंग लिहून ठेवला. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळ सांगावी विनंती माझी, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलवितो, अंतकाळी विठो आम्हाशी पावला, कुडी सहित गुप्त झाला. इथून गुप्त झालेले तुकाराम महाराज.